तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव अथर्व अजय मादे. मी खेड तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा, राज्य महाराष्ट्र येथून आहे. तर भारताच्या संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याबद्दल तिथे मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो. तर माझ्या विषयाचे नाव आहे सुशिक्षित तरुण आणि त्यांच्यावरील आव्हाने व त्यांची उपाययोजना. तर स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. हे अगदी छोटंसं वाक्य आहे, पण आपल्या तरुणांसाठी खूप महत्वाचं आहे. कारण हा आजचा तरुण आपल्या देशाची शक्ती आहे, आत्मा आहे. अहो, ह्या देशाचं उज्ज्वल भविष्य देखील आहे. आपला भारत देश हा लोकशाहीचा देश म्हणून म्हटलं जातं. आपल्या या भारत देशाच्या लोकसंख्येपैकी 65% लोकसंख्या ही आपल्या तरुणाईची आहे. हो, त्यामुळे तर आपल्या या देशाला युवकांचा देश म्हणून म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे. तर आपल्या युवक हा प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहे, पण आपल्या युवक कुठल्या आव्हानांना सामोरं जात नाही असं नाहीये, ते मुळीच खोटं आहे. तर आपल्या युवकाला सामाजिक, आर्थिक, मानसिक अशा आव्हानांना सामोरं जावं लागतं. अहो, पण ते कुठेतरी योग्य वेळेत थांबवलं तर ते खूप महत्वाचं ठरेल. हो, आपल्याला शिक्षण हे आपल्याला सर्वांगीण विकासाला उपयोगी येते. योग्य अयोग्य यांच्यामधील आपल्याला फरक समजवते. हो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे वाक्य आपल्याला खूप मार्गदर्शक ठरेल. चला तर मग आपण पाहूयात की आपल्या युवकाला कोणत्या आव्हानांना प्रामुख्याने सामोरे जावे लागते. तर त्यामध्ये पहिलं आहे म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारी म्हटलं तर आपले मेन कारण आहे ते म्हणजे तर वाढती लोकसंख्या. या वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या तरुणाईला रोजगार निर्मिती कमी झाली, रोजगार निर्मितीचा अभाव झालाय. त्याच्या कलागुणांना किंवा त्याच्या कलागुणाला स्थान भेटत नाहीये. हो, या बेरोजगारीमुळे आपला तरुण मानसिकरित्या, आर्थिकरित्या आव्हानांना सामोरे जाते. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे. हो, आपल्याला कुठेतरी हे थांबवलं गेलं पाहिजे, कारण हाच तरुण आपल्या देशाचे विकासासाठी किंवा राष्ट्र निर्मितीसाठी खूप महत्वाचा पाया ठरणार आहे. हो, रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. त्यामुळे आपल्या तरुणाईला त्याची कला कौशल्य दाखवण्याचे संधी मिळते. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कौशल्याचा अभाव. कौशल्याचा अभाव म्हटलं तर आपला तरुण शिक्षित होतो, उच्च शिक्षणही घेतो, पण आत्ताच्या वर्तमान काळात आपल्याला जे ज्ञान हवे ते आपल्या तरुणाईकडे नाहीये. हो, जसे म्हणजे की एआय हा आपल्या आत्ताच्या वर्तमान काळात खूप महत्वाचं ठरणारा गोष्ट आहे. एआयचं ज्ञान, तसेच संगणकीय ज्ञान, व्यावहारिक ज्ञान असे सर्वांगीण विकास आपल्या युवकांचा झाला पाहिजे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर. हो, दारू, सिगारेट हेच फक्त एक व्यसन राहिले नाहीये. आताच्या तरुणाईला काय, आताच्या सर्व लोकांना मोबाईलचं आणि सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे. हो, मी व्यसन म्हणतोय कारण हे एक प्रकारे व्यसनच आहे. एक त्याला आपल्याला छंद म्हणू शकतो किंवा लळा लागला म्हणू शकतो, कारण आपल्याला सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर केल्याशिवाय राहूच शकत नाही. अहो, पूर्वीचा तरुण पाहिला तर एकदम शारीरिकरित्या तंदुरुस्त असायचा, पण आताचा तरुण पहा मुळीच नाही. कारण आताच्या तरुणाईला किंवा मोठ्या माणसाला म्हणू शकता, प्रत्येक जण आपला फावळा वेळ भेटला की मोबाईल घेतला आणि काहीतरी बघत राहिला. असं नाही, पूर्वीचा माणूस त्याचा छंद जोपासायचा, शारीरिक खेळ खेळायचा, त्यामुळे त्याची शारीरिकरित्या सुद्धा तो तंदुरुस्त राहायचा. त्यामुळे हे कुठेतरी थांबलेलं पाहिजे. तर तिसरं म्हणजे मानसिकता. आत्ताचं युग म्हटलं तर ते स्पर्धेचं युग म्हटलं जातं. हो, प्रत्येक जण आपलं भविष्य उज्ज्वल कसं होईल किंवा आपलं ध्येय प्राप्त कसं होईल हे बघत असतं. त्यामुळे काही जणांना अपयश प्राप्त होते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. हो, आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून म्हटलं जातं, पण आपला शेतकऱ्याच्या पिकांना हमी भाव भेटत आहे का, तर ते मुळीच नाही. हो, कुठेतरी हे थांबलं गेलं पाहिजे, कारण लाखो असे शेतकरी आत्महत्या करतात. तसं आपले लाखो तरुणही देखील आत्महत्या करतात. हे कोणी एका जोग्याचं काम नाहीये. आपल्याला सर्व नागरिकांना जागरूकता केली पाहिजे व व्यसनाधीनता. तर आजचा तरुण हा व्यसनाच्या आहारी जात आहे. म्हणजेच काय, तंबाखू, बिडी, सिगारेट, ड्रग्स इत्यादी अशा वाईट मार्गावर जाते. हो, का तर आपल्याला कुणापासून तरी वेगळं दिसलं पाहिजे किंवा आपण या समाजात वेगळं असं
नाव दिसायला किंवा इतरांची बरोबरी करण्यासाठी आपला तरुण हा अशा वाईट मार्गावर जात आहे. हो अहो, पण त्यामुळे आपल्या शरीराची हानी देखील होते, तसेच कुटुंबाची देखील हानी होते. अहो, ह्या व्यसनामुळे आपल्या कुटुंबात वाद निर्माण होतात. आपला तरुण चोरीचा किंवा वर्तणुकीचं काम करते. हो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता चांगला कुठलेतरी व्यवसाय किंवा चांगलं काम करून आपल्या राष्ट्राचं भलं कसं होईल किंवा देशाचं भलं कसं होईल हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या स्वतःचंही भलं होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं ते मुलांचा अभाव. हो, आपला तरुण शिक्षित आहे. हो, पण कुठेतरी आता संस्कारांचा अभावही आपल्याला दिसून येते. का? तर आताचा तरुण जातीवादीच्या मधून भांडणाची निर्मिती होते. कारण आपला समाज, आपली जात कशी वरती येईल ते पाहतो. हे न करता सर्व धर्म समभावची भावना एकत्र करून आपला देश कसं पुढे जाईल हे लोकांनी पाहिलं पाहिजे. कारण प्रत्येक जण आपल्या जातीचाच विचार केला तर कधीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर येते ती वृक्षतोड. हो, आपला तरुण तंत्रज्ञानाचा खूप विकास झालेला आहे. अहो, पण कुठेतरी आपण वृक्षतोड ही थांबवली पाहिजे. कारण आत्ताच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वसाहत निर्मितीसाठी किंवा कारखान्यांसाठी आपण वृक्षतोड करतो. हो, पण कुठेतरी ते थांबलंच पाहिजे ना. हो, आपल्याला वृक्ष ऑक्सिजन देतं, सावली देते, फळ, अन्नछत्र सर्व काही आपल्याला वृक्ष देते. पण ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या या वृक्षतोडीमुळे हवामानात किती बदल होते. पावसाळा, उन्हाळा यासारखे ऋतूंचे चक्र पूर्णपणे बदललेलं आहे. हो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हो, आपण वृक्ष तोडतोय, पण त्याबदली आपल्याला वृक्ष लागवड केलीच पाहिजे. त्यामुळेच तर म्हणतोय झाडे लावा, झाडे जगवा. त्यामुळे आपण हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. मान्य करतोय की आपल्याला गरज असते आणि वृक्षतोड होते, काही कारणास्तव होते, काही जाणून बुजून होते. पण आपल्याला जर आपण एक वृक्ष तोडतोय पण त्याबद्दल आपल्याला ॲटलिस्ट 10 तरी वृक्ष आपल्याला ते लावले पाहिजे. त्यामुळे आपल्याला तर त्यानंतर येते ते वृक्षतोड. हो, वृक्षतोड म्हणतात. कारण वृक्षतोड ही आपल्या आत्ताच्या घडी वर्तमान काळात असणारी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या या वाढत्या लोकसंख्येमुळे आपण खूप सारे वृक्ष तोडत आहोत. आपल्या वसाहती निर्मितीसाठी किंवा आपल्या फायद्यासाठी आपण त्या वृक्षांची हानी करत आहोत. हो, पण हे वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, प्राणवायू देतात किंवा फळं देतात, फांद्या देतात म्हणजे लाकूड देतात, आपल्याला सावली देतात, आपल्याला सर्व काही देतात. त्यामुळे एक पाहू शकता तुम्ही, आपण हवामानामध्ये खूप बदल होत चालले. आपल्या जे चक्र आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्यामध्ये खूप काही बदल घडत आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे कारखाना निर्मिती. कारखान्यांमुळे हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे विविध प्रदूषण आपल्याला दिसून येतात. ते कुठेतरी कमी झाले पाहिजेत किंवा कुठेतरी गेले पाहिजेत. हो, आपण जर झाडं लावली तर हे कुठेतरी कमी होऊ शकतं. हो, आपण झाडं तोडते पण ते झाडं सुद्धा लावले पाहिजेत. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा. त्याच्यानंतर येतात ते सायबर गुन्हे म्हटले तर ऑनलाईन फ्रॉड आता प्रमाण आता खूप कसं काही वाढलं गेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन चा वापर कमी किंवा असे गोरगरीब जनता. का तर ऑनलाईनचा वापर झाल्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ते म्हणजे मेन मुद्दा म्हणजे आता वर्तमान काळात खूप अशी गोष्ट घडते ती म्हणजे सायबर गुन्हे. हो, सायबर फ्रॉड्स. त्यामध्ये आपल्याला म्हणजे ऑनलाईन नोकऱ्या किंवा बंपर लकी ड्रॉज इत्यादी बँकेकडून संदेश आलेला आहे. अशी फसवणुकीचे मेसेज किंवा कॉल्स येतात. त्याला आहारी न जाता आपण कुठेतरी हे थांबवलं गेलं पाहिजे. कारण आजचा हा गोरगरीब तरुण ह्या गोष्टीला खूप आळा जात आहे. ते कुठेतरी थांबलं गेले पाहिजे. त्यामुळे माणसांनी किंवा आपल्या नागरिकांनी आता मी एवढंच बोलेन की
कारण आजचा हा तरुण आपल्या भारताचा वर्तमान आहे, आपल्या भारताचं भविष्य देखील आहे. अहो, सुशिक्षित तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न जाता आपल्याला चांगले नागरिक, एक जबाबदार व्यक्तिमत्व व राष्ट्रनिर्माण बनवण्याचा संकल्प केला पाहिजे. चला तर मग आपण एक संकल्प करूया. हो, ज्ञान मिळवू, कौशल्य विकसित करू, व्यसनमुक्त राहू, संविधानाचा सन्मान करू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि विकसित भारत घडवण्याचा आपण योगदान देऊ. हो, युवा शक्ती जी आपली एक राष्ट्रशक्ती आहे, आपला हाच तरुण आपल्या देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहे. चला तर मग आपण जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.